सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 84 अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि व्हिडिओ आवडल्यास एक कमेंट्स नक्कीच करा. आणि या व्हिडिओमधली कुठली वाक्य तुम्हाला आवडली ती कमेंट्समध्ये लिहा, म्हणजे मलाही कळेल तुम्हाला काय आवडतंय. अर्जुन निघायची घाई करू लागला. सारखा उभा राहत होता. एक पाय दारात आणि एक पाय घरात होता त्याचा. तसा अभि म्हणाला, चैतन्य, हा बघ ना, कसा अंडी घालायला आडोशाची जागा शोधणाऱ्या अंड्यावर आलेल्या कोंबडीसारखा करतोय. बघ ना, इथून तिथं आणि तिथून इथं फिरत आहे नुसता. याला लवकर घरी जाऊन या इनिंगमधली ओव्हर पूर्ण करायची दिसते. बायकोच्या कुशीत शिरून झोपायचं असेल माकडाला, म्हणून इतकी घाई करतोय. आणि अर्जुन म्हणाला, अभि, आत्तापर्यंत लोळत पडायला माझी बायको म्हणजे तू नाही. तिचं अर्धनिम्म काम उरकलं पण असेल. ती खूप लवकर उठते, कळलं. आणि तुला अंडी उबवत बसायचं असेल तर बस तू, आणि पिल्लं निघल्यावरच घरी जा. भाड्या, आता येणार आहेस की निघू आम्ही. आणि राहुल म्हणाला, थांबा ना, आजच्या दिवस मस्त बेत करूया. आज मळ्यात हुरडा पण आलाय, मस्त हुरडा पार्टी करूया. तसं अर्जुनच्या तोंडाला थोडं पाणी सुटलं. नाही असं नाही, मळ्यातला बेत म्हणजे सगळ्यांचीच आवडती बाजू. पण नाईलाज झाला आणि म्हणाला, राहुल, हुरडा पार्टीची आयडिया आवडली यार, पण सध्या तू आज जा. आणि तुझा जो हा प्रेमाचा रंग चढवला आहे ना, तो दोघेही एकमेकांचा रंग उतरावा आधी. भांग पिऊन बेभान होऊन रंगपंचमी खेळून आल्यासारखा दिसतोस यार तू. एकदम भारी, नादच खुळा. कोमलसुद्धा गोऱ्या रंगावर गुलाबी रंग चढून खूप खुलून दिसत होती. आणखीनच गोरी गोरी वाटत होती, जणू गुलाबी पेरू. आणि राहुलला अजून हसला. आणि सचिन म्हणाला, अरे हा विजयाचा गुलाल आहे, मग रंग चढणारच ना, आणि रंगणारच तू. आणि राहुल म्हणाला, पण अरे, त्या सापानं घाबरलो ना आम्ही. असं काही कराल याची अजिबात कल्पना नव्हती यार. आणि सचिन म्हणाला, सापाला घाबरून ती मिठीत आली असेल ना तुझ्या, आणि मग तू घाबरलेल्या तिला हळूवार थोपटत धीर दिला असशील, हो ना. आणि राहुल नुसता गालात हसला, पण बोलला मात्र काही नाही. आणि अभि म्हणाला, बघा, आता हा सुद्धा अर्जुन आणि सचिनसारखा करायला लागला. काहीही बेडरूम सिक्रेट न सांगता नुसतं गालात हसतोय. लग्न झाल्यावर आपलेच मित्र असे का वागतात काय माहीत. आणि अर्जुन म्हणाला, अभि, तुझं लग्न झालं की कळेल हा तुला सगळं. मग बघूच की तू तुझं बेडरूम सिक्रेट सांगशील का. आणि राहुल हसून म्हणाला, अरे अभि, तसं नाही काही झालं. मग सचिन म्हणाला, बघ, ही आयडिया फेल गेली ना, तरी मी सांगत होतो अरे यांना, म्हणत होतो की आणखीन नवी काहीतरी वेगळं करूया, पण यांनी माझं नाही ऐकलं. नाहीतर तुझा हनीमून अजून मेमोरेबल झाला असता. आणि अर्जुन त्याला हातातील चावी फेकून मारत म्हणाला, बेन्या, वेगळं म्हणजे आता काय रे अजून. आता काय करंट द्यायचा होता की काय यांच्या बेडला. तुझ्या आईचं गैबानं कुठलं. कालपासून ऐकतोय याचं. नुसती कुरळी काढतोय, पायात साप सोडतोय आणि हात बांधून तमाशा बघतोय, पण सुचवत तर काहीच नाही. आता पुन्हा सचिनचा खूप बेकार रॉयल इन्सल्ट झाला होता. त्यानं चेहरा पाडला आणि खूप हसले सगळे. मग अर्जुन म्हणाला, राहुल, चल निघतो यार, प्रीतीकडे जायचं आहे. तिची वहिनी जीव घेईल आता माझा. फार दुर्लक्ष झालं माझं तिच्याकडे या धावपळीत. आणि राहुल त्याला निरोपाची मिठी मारत म्हणाला, तुझी खूप हेल्प झाली यार, आणि तुम्हा सगळ्यांची. इतका कमी वेळ असूनसुद्धा छान झालं ना सगळं, अगदी लग्न जमवण्यापासून ते. आणि मध्येच तोंड घालत चैतन्य म्हणाला, आणि आता बारशापर्यंत सुद्धा करू आम्ही मदत. वाटल्यास बाळसुद्धा सांभाळतो आळीपाळीने. तू घे मनावर आणि लाग कामाला. आणि बाहेर येण्यासाठी धडपड करणाऱ्या कोमलने ते ऐकलं आणि लाजून पुन्हा बेडरूममध्ये पळून गेली. ती आधीच लाजत होती बाहेर यायला. आणि अर्जुन म्हणाला, आमची मेवणी निरोप घ्यायला सुद्धा येणार नाही की काय. मग राहुल हसून म्हणाला, आता मीच निरोप देतो दोघांच्याही वतीने. कारण ती आता बाहेर येणार नाही तुम्ही निघेपर्यंत. आणि अर्जुन म्हणाला, बरं चल निघतो आता, भेटू परत. आणि तरी अभि हलायचं नाव घेईना. त्याची झोप नव्हती झाली ना, थोडा आळसावलेला होता. आणि अर्जुन म्हणाला, ठीक आहे अभि, तुझ्या लग्नाचं नाही ना बघायचं तर राहू दे. मी तर म्हणत होतो की थोडी सवड काढून आजच जावं तिकडे, पण तुझी इच्छा नसेल तर राहू दे, मला काय. आणि अभि झटकन उठत म्हणाला, नाही, हा उठलो बघ, तू तुझा विचार बदलू नकोस. तसा अर्जुन म्हणाला, आता कोण अंड्यावर आलेल्या बदकासारखं खडबडून उठलं रे, क्वॅक क्वॅक करत. तसे सगळे हसायला लागले. राहुलने सगळ्यांना मिठी मारली आणि नाईलाजाने लाजून अभिसुद्धा उठला. चैतन्य पण गेला त्याच्या बाईकवर. दोघांच्याही गाड्या एकामागे एक होत्या.
अभि पुढे आणि अर्जुन मागे होता. आणि अचानक अभिच्या गाडीसमोर एक माणूस दारू पिऊन आला आणि अभिनं करकचून ब्रेक मारला. तसा पाठीमागे असलेल्या अर्जुनही ब्रेक मारला आणि अभि खूप घाबरला. बापरे, सकाळच्या इतक्या थंड आल्हाददायक वातावरणात सुद्धा त्याला दरदरून घाम फुटला होता. आणि अर्जुनने अभिला हाक मारून विचारलं. गाडीतून तोंड बाहेर काढलं आणि म्हणाला, अभिजित, अरे काय झालं? आणि अभि काहीच बोलेना. म्हणून सचिन खाली उतरून आला आणि त्यानं पाहिलं तर तो माणूस निपचित पडला होता गाडीसमोर, चाकाच्या अगदी जवळ. आणि ते दृश्य पाहून सचिनसुद्धा चरकला. आता हा मेला की काय असं वाटलं सचिनला. आणि दोघेही बोलेनात. म्हणून अर्जुन खाली उतरला आणि त्यानंही ते पाहिलं आणि तोही थोडा मनातून हादरला आणि म्हणाला, अभि, तुझी झोप नाही झाली का? लक्ष कुठं आहे तुझं? आणि अभि म्हणाला, अर्जुन यार, अचानक हा गाडीसमोर आला. मी याला जवळ येईपर्यंत पाहिलाच नव्हता. आणि अर्जुन म्हणाला, थांब, घाबरू नकोस. जखम तर कुठेच दिसत नाही, रक्तही नाही, म्हणजे त्याला गाडी टच पण झाली नाही. तू घाबरू नकोस अजिबात. आणि अभिच्या जीवात जीव आला त्याचे ते दिलाशाचे शब्द ऐकून. अशा गंभीर प्रसंगी खंबीर राहतो तो फक्त अर्जुनच. त्याचा मेंदू खूप शार्प चालतो आणि थोड्या वेळात तो 40 वयाच्या आसपासचा तरुण हळूहळू हालचाल करत बरळू लागला. धड त्याला उठताही येईना आणि सगळेच त्याला काही झालं नाही ना हे पाहून निर्धास्त झाले. आणि अर्जुन म्हणाला, अभि, मानलं हा तुला? खूप सुपेरियर ड्रायव्हिंग आहे तुझी. आय एम इम्प्रेस. फक्त 2 सेकंद जरी तू ब्रेक मारला नसता ना तर आज काही खरं नव्हतं याचं. आणि आता अभि त्याची काही चूक नसताना देखील माणुसकी म्हणून त्याची विचारपूस करण्यासाठी जवळ गेला आणि म्हणाला, तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना? पाणी हवं आहे का तुम्हाला? आणि आता त्या माणसाने त्याला आणि अर्जुनला, सचिनला थोडंसं निरखून पाहिलं आणि मनात म्हणाला, पार्टी जोरदार दिसते. ब्रँडेड कपडे, घड्याळ, गाड्या, शिवाय गोरे गोमटे आणि घाबरले होते हे दिसत होतं. जरा नाटक केलं, दम दिला तर 4-8 दिवसाची सोय होईल दारूची. म्हणून तो आता उलट अभिचीच कॉलर पकडून म्हणाला, लागलं कसं नाही? लागलंय मला. मरता मरता वाचलो मी आज. आणि आता तिघेही चाटच पडले. किती धडधडीत खोटं बोलतोय तो हे दिसत होतं. आणि अभि म्हणाला, तुम्हाला काही झालं नाही आणि आधी कॉलर सोडा. अर्जुनही म्हणाला, हे पहा, तुम्ही आधी सोडा त्याला, मग बोला लांबून. आणि आता त्यांची इतकी सभ्य भाषा ऐकून त्याला चेव चढला आणि एक शिवी देत तो माणूस म्हणाला, माझे पैसे टाका, मगच कॉलर सोडेन, नाहीतर आरडाओरडा करून माणसं जमवून पोलिसांना फोन करून बोलवेन. आता तर अर्जुनच चक्रावला. त्याच्याकडे पाहून म्हणाला, अहो, काय झालं नाही तुम्हाला? मी सांगतोय ना. आणि काही झालंच नाही तर पैसे का देऊ आम्ही तुम्हाला? हे पहा, तुम्ही आधी त्याची कॉलर सोडा आणि नीट बोला आमच्याशी. आमचा रस्ता सोडा, जाऊ द्या आम्हाला. आणि तो चेकाळून म्हणाला, तू कोण रे मला सांगणारा रस्त्यातून बाजूला हो म्हणून? रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? मी हलणार नाही. असं म्हणून तो माणूस आणखीनच गाडीच्या पुढे येऊन उभा राहिला. सकाळची वेळ होती. माणसं जास्त नव्हती, पण हळूहळू 1-2 जण दिसायला लागली होती. आणि अर्जुनला त्याच्या बापाचा उल्लेख केला म्हणून प्रचंड राग आला होता. त्यानं त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या, पण सचिनने त्याच्या खांद्यावर थोपटत शांत केला आणि म्हणाला, जाऊ दे ना अर्जुन, कशाला याच्या तोंडाला लागायचं? आपण याच्या नादी नको लागूयात. कशीबशी अभिची सुटका करून घेऊ आणि निघूया. आता त्या माणसानं रात्री दारू पिला, ती अजून उतरली नव्हती त्याची. कपडे मळलेले, मातीत लोळून तोंडाला उग्र दर्प येत होता त्याच्या. आणि तोंडात भरपूर अश्लील शिव्या. त्याच्या शिव्यांनी अर्जुन भडकत होता. साला, एका रट्ट्यात आडवा करेन हा सचिन मी त्याला. माझा आता संयम सुटत चालला आहे, असं अर्जुन दात ओठ खाऊन म्हणाला. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता, पण सचिन त्याला अडवत होता. आधीच हे पाप्याचं पितर होतं. अंगात नाही जीव, पण करतोय चिवचिव. लाकडाला कपडे घालून उभा केल्यागत दिसत होता तो. अर्जुनचा एक रट्टा म्हणजे काय हलका नसतो आणि एका झटक्यातच गचकेल तो. पाणी पण मागणार नाही म्हणून सचिन अर्जुनला सोडत नव्हता. आणि आता तर उलट त्या माणसाला आणखीन चेव चढला आणि तो आणखीनच छाती फुगवून म्हणाला, चला पैसे काढा आणि निघा. आता माणसं जमली होती आणि त्याला आणखीन चेव चढला होता. अभिला लाज वाटत होती, कारण
त्यानं खूप विचित्र प्रकारे अभिची कॉलर पकडली होती आणि अर्जुनने त्याची कॉलर सोडवण्याचा प्रयत्न केला. तसा त्याला दूर ढकलत तो माणूस म्हणाला, ए हो बाजूला, तुझा काय रे संबंध? याने मला याच्या गाडीनं धडक दिली आहे. आणि आई बहिणीवरून शिवी देत म्हणाला, मोठ्या घरचे तुम्ही, बिघडलेले टपोरी पोरं, मोठ्या गाड्या उडवून रुबाब करता आणि गरीबाला माराल की काय? गरीब माणसं म्हणजे तुम्हाला कोण वाटलं? आणि आता सगळे संशयाने त्या तिघांकडे बघत होते. गर्दी वाढत चालली होती. आता काय करायचं? त्याची मुजोरी तर काही कमी होत नव्हती आणि त्यानं अभिला आईवरून अजून एक शिवी दिली. तशी त्याच्या सणसणीत खाडकन एक कानाखाली बसली आणि तो खाली पडला. क्षणात वीज चमकावी तशी ती कानाखाली बसली होती त्याला आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारे आल्यासारखं झालं आणि तो तसाच खाली पडला आणि पुन्हा उठण्याचा प्रयत्न करायला लागला. तशी दुसरी कानाखाली पडली, मग तिसरी, मग चौथी, सनासन. आणि अर्जुनने फार रागात तो जशी घाणेरडी शिवी देत होता तशीच एक इरसाल शिवी देऊन त्याला एक बोट दाखवत म्हणाला, आता उतारली का अजून उतारा देऊ तुला? इतका वेळ झालं तुझं ऐकून घेतोय म्हणून जास्त फडफड करत होतास ना तू? आता बोल ना. आणि तो काय आता बोलणार? त्याच्या डोळ्यासमोर तर दिवसा तारे ती चमकत होते. अर्जुनच्या रट्ट्याने त्याची पार हालत बेकार झाली होती आणि अर्जुन म्हणाला, पैसे हवेत ना तुला? देतो तुला पैसे मी, तुझा इलाज करण्यासाठी, पण आधी मारून मारून तुला आडवा करणार आणि मग तुझी सगळी लाकडं म्हणजे हाडं बरं का, सगळी तुझी लाकडं गोळा करून तुला दवाखान्यात भरती करणार. मग बघू किती लागले तुला ते तेच ठरवतील आणि सगळं बिल मीच फाडतो बघ तुझं, तेही आता रीतसर. तो माणूस आता खूप घाबरला होता. मयुरीने सुद्धा त्याला असाच पाहिला होता. अर्जुनला कॉलेजसमोर रस्त्यावर प्रीतीला सेक्सी म्हणून चिडवणाऱ्या एका मुलाला हॉकी स्टिकने मारहाण करताना. आता मित्राला शिवी दिली म्हणून इतके चिडणारे अर्जुनराव, त्यांच्या बहिणीला कोण काही म्हणलं तर गप्प बसतील का? आणि आता तर हे काहीच नाही. शांत संयमी मयुरीमुळे, तिच्या प्रेमळ स्वभावामुळे, सहवासामुळे अर्जुनराव खूप शांत झाले होते. पण लग्नाआधीचा अर्जुन आणि आत्ताचा अर्जुन यात जमीन आसमानाचा नाही म्हणता येणार, पण 50% तरी फरक होताच. त्याच्या बायकोला काय वाटेल म्हणून तो खूप विचार करून रिॲक्ट व्हायचा. वान पण गुण लागला होता बायकोचा, त्यालाही. सगळ्यांनाच लागतो तसा. पण स्वारीचा वात्रटपणा, चावटपणा, फाजीलपणा मात्र दुपटीने वाढला होता. तो केल्याशिवाय त्यांना जेवणच जात नव्हतं. असो. आणि आता अर्जुन त्या माणसाला एक जोरात लाथ घालणार इतक्यात अभिने त्याला कमरेत पकडलं आणि म्हणाला, अर्जुन प्लीज शांत हो, तू शांत हो बरं आधी, अरे मरेल ना तो. आणि अर्जुन म्हणाला, नाहीतर जगून तरी काय फायदा याचा? ह्याच्या आईचं किती ऐकतोय मी याचं मागाच्यापासून, एवढं तर मी माझ्या बायकोचं पण ऐकलं नाही कधी. आणि तो माणूस आता विवळत पडला होता. आणि अर्जुन पुन्हा चिडून म्हणाला, काय रे हरामखोर, पैसेवाले आणि गाड्यावाले दिसतोय का आम्ही तुला? मग तू पण कमव ना. असा टिंब आता रिकामी जागा तुम्हीच भरा. असा टिंब पिऊन गटारात लोळतोय आणि आमची लायकी आणि बाप काढतोस काय? तूही कर ना काम, घे मेहनत आणि घे गाडी. अभि, याला ना आता मुंगळ्या असणाऱ्या बाबळीच्या झाडाला बांधून मारूया. तू झाड शोध, नाहीतर पोत्यात घालून मिरचीची धुरी देतो साल्याला, त्याशिवाय याची उतरायची नाही. आणि आता हा खरंच तसं करेल की काय म्हणून तो माणूस घाबरला. अर्जुनचा राग त्याला सहन होईना आणि पळूनही जाता येईना. आणि तोपर्यंत तिथं बरीच माणसं जमली होती आणि ती त्या दारू पिलेल्या माणसाला दोष देत होती, कारण तो तिथल्याच परिसरातला होता आणि सगळेच त्याला ओळखत असावेत बहुतेक. पण तो शुद्धीत कुठे होता चांगलं वाईट ठरवायला. मग अर्जुन म्हणाला, अभि तू गाडी स्टार्ट कर आणि सचिन तू पण, याला मी बघतो कसा बाजूला होत नाही. जर नाही बाजूला झाला तर उचलून फेकतो त्याला. आता तो माणूस जरा चरकला. अर्जुनच्या धिप्पाट दणकट बॉडीसमोर तो खूप किरकोळ म्हणजे चिलटासारखा वाटत होता. आणि अभिनं भीत गाडी स्टार्ट केली. अर्जुनची गाडी सचिननं सुरू केली आणि अर्जुननं त्याची टाईट नसलेली कॉलर पकडून त्याला बाजूला घेतला. आणि तो माणूस आता हात जोडत होता. आता त्याची बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळीच उतरली होती. आणि अभिसुद्धा आतून हादरला होता अर्जुनचा रुद्रावतार पाहून. नाही तोवर काहीच नाही, हसवेल, पण एकदा का त्याच्या रागाचा पारा चढला तर समोरच्याची किती हाडं मोडतील हे पण तो बघणार नाही. आपण त्याला प्रॉमिस केले दारू सोडण्याचं. आता हा एकच प्यालासुद्धा बंद करून टाकावा, नाहीतर आताच्या सारखी धुलाई माझी व्हायची.
आणि त्यानं मला मुंगळे असणाऱ्या झाडाला बांधून मारलं तर, उलटा टांगून खाल्लं मिरचीची धुरी दिली तर, आणि ते मुंगळे माझ्या कुठं कुठं शिरतील आणि कुठं कुठं चावतील काय माहीत. फक्त इमॅजिन करूनच अभिच्या अंगावर काटा आला. आणि कॉलेजमध्ये अर्जुननं अभिची एका मुलीशी असभ्य वर्तन केलं म्हणून केलेली बिनपाण्याची धुलाई अभिला आठवली आणि त्यानं घाम पुसत गाडी सुरू केली. गोड शब्दात समजवत बसण्यापेक्षा अर्जुनचं हे टॉनिक चांगलंच लागू झालं होतं. आणि त्या क्षणापासून अभिने तो एकच प्याला बंद करून टाकला आणि दारू सोडली असं जाहीर केलं. आता अर्जुन घरी आला तेव्हा मयुरी बेडरूमची फरशी उभ्या उभ्याच पुसत होती. आणि अर्जुन बेडरूममध्ये आला. त्याला पाहण्याच्या नादात तिचा पाय थोडा सटकला आणि ती सरळ अर्जुनच्या बळकट मिठीत अलगद विसावली आणि दोघेही घाबरले. आणि आधीच चिडलेले अर्जुनराव आणखीनच भडकले आणि तो तिला धारदार आवाजात म्हणाला, तुला घरची कामं करायची होती तर बाळ कशाला पाहिजे होतं तुला? काम करून टाईमपास होतोय ना तुझा, मग का करमत नाही म्हणून ओरडत होतीस? आणि मयुरी फार आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अरे देवा, आता यांना काय झालं? जराच पाय घसरला होता की, आणि काळजी करायची सोडून ओरडतच आहेत. नक्कीच काहीतरी मनाविरुद्ध झालेलं दिसतंय सॉरीच्या. आणि ती म्हणाली, इश्य, अहो असं काय बोलताय तुम्ही? बाळ काही टाईमपास करण्यासाठी पाहिजे असतं का? काहीही बोलता हा तुम्ही अर्जुनराव. आणि तो म्हणाला, मग करमत नव्हतं ना तुला? वेळ जात नव्हता? असंच सारखं सारखं म्हणत होती की तू मला. आता बाळ आहे पोटात तर बस ना शांत, बोल त्याच्याशी, गप्पा मार, त्याची काळजी घे. आता पडली असतीस तर केवढ्यात पडलं असतं. आणि ती म्हणाली, नाही हो, सगळं काम तर लताच करते, पण आपल्या बेडरूमचं काम तर मीच केलं पाहिजे ना. आणि अर्जुन म्हणाला, तुला नाहीच ना ऐकायचं माझं? नाही ना नोकर ठेवायचा कामाला? तर ठीक आहे, आजपासून आपल्या बेडरूमचं सगळं काम मी करणार. आणि असं म्हणून त्यानं फरशी पुसायला सुरुवातसुद्धा केली. मयुरीला आता लाज वाटत होती. अहो राहू द्या ना म्हणून ती त्याला हात लावायला जाणार इतक्यात तो पुन्हा तिच्यावर कडाडला, मयू गप्प बसायचं. तू तुझ्या मनासारखं वाग, मी माझ्या मनासारखं वागतो. आता मध्ये मध्ये करू नकोस. आणि काही काम केलं तर याद राख, मी काय करेन हे मला पण सांगता येणार नाही. पुन्हा सांगितलं नाही म्हणून सांगू नकोस. तो आता खूप चिडला होता आणि सिरियस बोलत होता. मग त्यानं फरशी पुसून काढली, अगदी लख्ख. तिला मात्र लाज वाटत होती. कोणी पाहिलं तर काय म्हणतील असं तिला वाटलं. आणि ती त्याला असं म्हणाली की अहो कोणी बघितलं तर काय वाटेल? आणि अर्जुन म्हणाला, बायकोचा बैल म्हणतील, घरघडी म्हणतील, तिच्या ताटाखालचं मांजर आहे असं पण म्हणतील, पण तुला काय त्याचं? आता तो इतका चिडून बोलत होता, तिला हसायला खूप येत होतं. पण त्याचा अवतार बघूनच शांत बसली. आणि त्यानं सगळं आवरून आंघोळ करून घेतली. आता नाश्ता करून सचिन आणि अर्जुन दोघेही फॅक्टरीत जाणार होते. आणि डायनिंग टेबलवर पण तो गप्पच होता. रोजचं वातावरण नव्हतंच ते, फुल टाईट वातावरण होतं. आता मयुरीने सचिनच्या तोंडाकडे पाहिलं आणि नजरेनंच खुणावत विचारलं, काय झालं? आणि सचिनसुद्धा गुपचूप मयुरीला शांत बसण्याचा इशारा करून म्हणाला, आता नाही वहिनी, नंतर सांगतो. मग तीही गप्प बसली. अर्जुननं फळ कापलं आणि तिच्यासमोर सरकवलं गुपचूप आणि नाश्ता खाऊन बाहेर निघून गेला. आणि इतक्या रागातही काळजी करणारा हा नवरा. आणि त्याची काळजी पाहून ती गालात खुदकन हसली. आणि सचिनने मयुरीला सगळं सांगितलं. अच्छा, म्हणून सॉरी एवढी चिडली होती काय? नशीब आज सचिन भाऊजी आणि अभि भाऊजी होते म्हणून, नाहीतर त्या बिचाऱ्याचं काही खरं नव्हतं. तिला तो दारू पिऊन शिवी देणारा माणूस बिचारा वाटत होता. अर्जुननं हे ऐकलं असतं तर तिला म्हणाला असता, देशी साजूक तूप. आणि ती म्हणाली, अर्जुनरावांच्या एका झपाट्यात त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले असतील. इतकं काय मारायची गरज होती का? असं म्हणून तीही हसायला लागली. आणि त्याची नशा उतरवून हे नशा चढल्यासारखे, मला उगीच बोलले काय? आता येऊ देच संध्याकाळी घरी, मग दाखवतेच यांना. आणि पुन्हा तीच म्हणाली, पण काय काय दाखवू? असं म्हणून लाजून हसायला लागली.